नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवतो आहे मंचुरियन. इथं मी कोबी एक बारीक करून घेतला आहे, त्याचं गाजर आणि ही अद्रक लसूण आणि कांदा हे पण मी बारीक करून घेणार आहे आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेणार आहे. ही बघा, अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्या मिक्सरनं मी सगळं बारीक करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे ह्याला थोडं पाणी सुटतं. आता हे एकसारखं कालवून घ्यायचं आणि एक 2-3 मिनटासाठी ठेवणार आहे मी. आणि नंतर एका मोठ्या परातीमध्ये कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती टाकणार आहे. आता हे सगळं मीठ लावलेलं आहे ना भाज्या, ते पण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये मी ना कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे मिक्स करून ठेवलेलं होतं पीठ, ते मी ह्याच्यामध्ये घालून ठेवणार आहे. नाही, मिक्स करणार आहे एकसारखं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर टाका, मी काही टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये, नुसतं मीठच टाकलं आहे कारण हे मी शेजवान सॉस बरोबर खाणार आहे. आणि नकळत पाण्याचा शिंतोडा दिला होता आणि ह्या फ्लावरला ह्याला पण पाणी सुटलं आहे. आता बघा, हे एकसारखं आता पीठ मळून घेते मी, असं मळून घेतलं. आता एकीकडे मी तेल तापत ठेवले कढईमध्ये आणि हे आता मी मंचुरियन असे तळून घेणार आहे. मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे, म्हणजे चांगले खरपूस भाजले जातात आणि कुरकुरीत असे तयार होतात. हे आता मी सारखे टाकून घेतलेत बघा, हे एकसारखे हातानंच मी सोडते, इथं चमच्याने वगैरे नाही सोडत आहे. आणि हे बघा, आता हे तापले तयार झाले मंचुरियन भाजून, असे बघा लाल कलर आला आहे. असे चांगले भाजून घ्यायचे, खायला मस्त लागतात. शेजवान चटणीसोबत हे खायचे, खूप छान लागतात. नक्की ह्या प्रकारे तुम्ही मंचुरियन करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.